इंडिया आघाडी दिल्लीत एकवटली, लोकतंत्र बचावचा नारा, अब की बार भाजपा तडीपार, इंडिया आघाडीतील नेत्यांची घोषणा. पंतप्रधान मोदींचं इंडिया आघाडीच्या नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर, भ्रष्ट लोक एकत्रित जमले, मेरठमधील भाषणात मोदी बरसले. नाशिक रत्नागिरीच्या जागेवरून महायुतीमध्ये अद्याप ही रस्सीखेच, नाशिकच्या जागेबाबत 2 दिवसात शिंदे फडणवीस निर्णय घेतील, शिरसाटांची माहिती. भुजबळ नाशकामधून लढण्यावरती ठाम. शिवतारेंची बारामती लोकसभेच्या रिंगणातून माघार, कार्यकर्त्यांनी लिहिली शिवतारेंना पत्र, आमचा नेता पलटूराम, पत्रात उल्लेख. आम्ही पक्षाशी एकनिष्ठ, चंद्रकांत खैरेंचा प्रचार करणार, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. तर महायुतीकडे खैरेंविरोधात प्रबळ उमेदवार नसल्याचाही टोला. मवियामध्येच समन्वय नसल्याने स्वतंत्रपणे याद्या जाहीर केल्या, वंचितचा टोला. तर मवियामधील कलह न मिटल्याचा वंचितवरती आरोप, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. हवामान अभ्यासक पंजाब डक लोकसभेच्या रिंगणात परभणीमधून लढणार, वंचित एमआयएमच्या नेत्यांसह मनोज जरांगेंची भेट घेणार. भंडाराच्या मोहाडीमध्ये धीरेंद्र शास्त्रींचा सत्संग, जुमदेव ठोबरीकरांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य, अनुयायांकडून धीरेंद्र शास्त्रींना अटक करण्याची मागणी. लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार प्रदान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार, उपराष्ट्रपतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमाला उपस्थित.